नमस्कार मित्रांनो. भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली ती बघा. पदाचं नाव होतं भूकर मापक. या पदासाठी मित्रांनो तब्बल 900 प्लस जागेसाठी ही जाहिरात होती बघा. तर त्यामध्ये अमरावती विभागासाठी पण काही जागा होत्या बघा मित्रांनो. तर आता निकाल जाहीर जाहीर करण्यात आलेला आहे. निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. एकूण किती कॅन्डिडेटची निवड झालेली आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये किती कॅन्डिडेट आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत घटक पदासाठी जाहिरात आली ते बघा. भूकर मापक या पदासाठी मित्रांनो 2025 मध्ये ही जाहिरात आली ते बघा. तर बघू शकता अमरावती विभाग. खाली बघा काय अपडेट आहे. उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती प्रदेश अमरावती यांच्या अधीनस्थ विभागातील घटक भूकर मापक सर्वात रिक्त पदे भरण्याकरता प्रसिद्ध जाहिरातीनुसार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 आणि 14 नोव्हेंबर 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती मित्रांनो. सर्वसाधारण गुण त्यादी बघा 30/1/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. तर खाली बघू शकता ऑनलाईन परीक्षा निकालाच्या सर्वसाधारण गुणवत्तादी आधारे प्रादेशिक निवड समितीने 11/2/2026 16/2/2026 या कालावधीत कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारामधून विभागात उपलब्ध सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेऊन प्रादेशिक निवड समितीने नियुक्ती कामी शिफारस केलेल्या उमेदवाराची प्रगनिहाय निवड यादी व प्रतिसादी जाहीर करण्यात आलेल्या आहे मित्रांनो. तर खाली बघू शकता उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती प्रदेश अमरावती पदाचं नाव बघू शकता मित्रांनो. भूकर मापक सरळ सेवा भरती होती मित्रांनो. खाली बघू शकता निवड यादी मित्रांनो. ह्या पीडीएफ मध्ये बघा निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी एकच पीडीएफ मध्ये आहे मित्रांनो. तर खाली बघू शकता तुम्ही इथे निवड यादी दिलेली आहे बघा. कॅटेगरी ओपन एक्स सर्व्हिसमॅन. तर तुम्ही चेक करू शकता मित्रांनो तुमचं लिस्टमध्ये नाव आहे की नाही निवड यादीमध्ये. तर इथे कॅटेगरी वाईज दिलेले मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही निवड यादीमध्ये हाय स्कोर बघा 160. ओपन बघा एक्स सर्व्हिसमॅनचं आहे. ओपन एक्स सर्व्हिसमॅन इथे बघू शकता. कॅटेगरी ओपन प्रोजेक्ट 178 आहे हाय स्कोर. आता ह्या कॅन्डिडेटचं निवड झालेले आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही कॅटेगरी लिस्टमध्ये तुम्ही नाव चेक करू शकता मित्रांनो. कॅटेगरी ओपन जनरल हाय स्कोर बघू शकता 190 आहे मित्रांनो. खाली बघू शकता तुम्ही एकच पीडीएफ मध्ये निवड यादी आणि प्रतिसादी आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही कॅटेगरीज दिलेले सर्व ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे. आणि खाली बघू शकता मित्रांनो आता ही प्रत्यक्ष यादी आहे मित्र. बघू शकता प्रत्यक्ष यादी पण दिलेली आहे. तर तुम्ही निवड यादी आणि प्रत्यक्ष यादीमध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. आणि ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे त्या सर्व कॅन्डिडेटना मनापासून खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि जे कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये आहे मित्रांनो यांना पण चान्स मिळण्याची दाट शक्यता आहे. जर काही कॅन्डिडेटनी अपात्र ठरलेत, काही कॅन्डिडेटनी जॉईनिंग नाही केलं तर तुम्हाला जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत अशा कॅन्डिडेटना संधी मिळू शकते. नाहीतर जागा वाढल्या तर वेटिंग लिस्टमध्ये जे कॅन्डिडेट आहेत त्यांना बेनिफिट बेनिफिट होऊ शकतं. त्यामुळे जे पण वेटिंग लिस्टमध्ये आहे त्या सर्व कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट काढून ठेवा. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.